माढा लोकसभा निवडणुकीत यंदा माढा विधानसभा मतदारसंघातून दोन्ही उमेदवारांकडून मतांसाठी मोठी चुरस निर्माण झाली। आमदार बबनराव शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून मोहिते पाटलांना 52,515 मतांचं मताधिक्य मिळालंय। त्यात आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय मामा शिंदे यांच्या निमगाव या मूळ गावात मोहिते पाटील यांना 122 मतं मिळाली आहेत। निंबाळकर यांना 1,599 मतं मिळाली आहेत। नाईक निंबाळकर यांना 1,777 इतकं मताधिक्य मिळालंय। तर निमगाव अंतर्गत असलेल्या बादलेवाडीत मात्र तुतारीला 320 वर तर भाजपाला 271 मतं मिळाली आहेत। तिथून तुतारीला 49 मतांचं मताधिक्य मिळालंय। 2019च्या लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू आमदार संजय मामा शिंदे यांनी भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधातच राष्ट्रवादीकडून ही निवडणूक लढवली होती। तेव्हा या विधानसभा मतदारसंघातून त्यांना 6,502 मतांचं मताधिक्य मिळालं होतं। गेल्या निवडणुकीत ज्या गावांनी आमदार संजय मामा शिंदे यांना साथ दिली त्याच माढा, मानेगाव, मोडणीम, अरण, बेंबळे, करकम, टेंभुर्णी, पिंपळनेर, लवळ, भोसे यांसारख्या मोठ्या गावांनी यंदा मोहिते पाटलांना साथ दिली आहे। रणजितसिंह व विक्रमसिंह शिंदेंच्या मेहुण्यांच्या उपळाई खुर्द, उपळाई बुद्रुक या गावात मात्र भाजपाला लीड मिळालं असून उपळाई खुर्द गावातून 616 तर उपळाई बुद्रुक गावातून 243 मतांचं मताधिक्य मिळालंय। संजय कोकाटे यांच्या टेंभुर्णी गावातून कमळाला 3,293 मतं तर तुतारीला 4,631 मतं मिळाली आहेत। 1,338 मताधिक्य तुतारीला आलंय। तिथून माजी सरपंच प्रमोद कुटे यांचीही भूमिका महत्त्वाची ठरली। करकंब व भोसे परिवारातील नेते गणेश पाटील आणि सतीश देशमुख यांच्या गावातूनही तुतारीला भक्कम साथ मिळाली असून भोसे येथून तुतारीला 2,150 तर करकंब येथून 1,386 मतांचं मताधिक्य मिळालंय। माजी आमदार धनाजी साठे, नगराध्यक्ष ॲडव्होकेट मिनल साठे यांच्या माढा शहरातून मोहिते पाटलांना 3,036 तर नाईक निंबाळकरांना 2,139 मतं मिळाली आहेत। मोहिते पाटलांना 897 मतांचं मताधिक्य मिळालंय। तर कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन कापसे यांच्या मानेगाव गावातून मोहिते पाटील यांना 1,539 तर निंबाळकरांना 666 मतं पडली आहेत। त्यामुळे 873 मतांचं मोहिते पाटलांना मताधिक्य मिळालंय। झेडपीचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या मोडणीम व अरण गावातून मोहिते पाटील यांच्या तुतारीला मोठं मताधिक्य मिळालंय। त्यात मोडणीम 727 तर अरण येथून 1,474 मतांचं मताधिक्य मिळालंय।